बिग बॉसच्या घरात काल आर्याने निक्कीच्या मुस्काडीत मारली आणि बिग बॉस जे आहे ते रागाला गेले. बिग बॉसने सांगितलंय की आर्याने खूप मोठ्या नियमाचं उल्लंघन केलंय, त्यामुळे आर्याला मी शिक्षा देतोय. पण खरंच आर्याला शिक्षा देणं गरजेचं आहे का? आर्याने जे निक्की तांबुळीच्या बरोबर केलं ते चूक केलं का बरोबर केलं? बिग बॉस जे म्हणतंय घरामध्ये हिंसा अलाउड नाही, मग ती कोणत्या प्रकारची हिंसा अलाउड नाही, या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचंय. बिग बॉसचा हा नेहमी शब्द असतो की बिग बॉसच्या घरात हिंसा अलाउड नाहीये. पण या हिंसेची व्याख्या नक्की काय आहे? म्हणजे धक्का देणं चालतंय का? नकल लावून रक्त काढणं चालतंय का? एखाद्याचे कपडे फाडणं चालतंय का? फक्त मुस्काडीत मारणे किंवा हात उचलणे हेच अलाउड नाहीये, बाकी सगळ्या गोष्टी करू शकता का? कारण या बाकी सगळ्या गोष्टी या निक्की मॅडमने केलेल्या आहेत. निक्की मॅडमच काय, त्यांचा जो मित्र आहे सो कॉल्ड अरबाज पटेल यांनी सुद्धा त्या गोष्टी केलेल्या आहेत. आता काय काय केलंय बघा. निक्की तांबुळीने वर्षाताईला नकल लावली आणि परत बोलली की हे माझे ॲक्रेलिकचे नख आहे, याने काय होत नाही. माहित असेल किस्सा? ती हिंसा नाही का? त्यानंतर निक्की तांबुळेने आर्याची कपडे फाडली, ती हिंसा नाही का? त्यानंतर निक्की तांबुळेने योगिताचं जॅकेट काढण्याचा प्रयत्न केला, योगिताचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला, ती हिंसा नाही का? त्यानंतर याच निक्की तांबुळीने आर्याला नख लावून तिचं रक्त काढलं, बाकी सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे. ही हिंसा अलाउड आहे का? हा जो अरबाज पटेल आहे, सो कॉल्ड अरबाज पटेल, त्याने काल अभिजितला जो धक्का दिला तो अलाउड आहे का? अरबाज पटेलने सूरजला ज्या प्रकारे उचलू उचलू आपटलं होतं ते योग्य आहे का? म्हणजे हिंसा म्हणजे काय? मारणं म्हणजेच हिंसा का? आणि हे जे बाकी सगळं लोकांनी केलंय ते हिंसा नाहीये का? जर का आर्या जाधवला या गोष्टीमुळे शिक्षा झाली तर मला असं वाटतंय की हा सगळ्यात मोठा बायसनेस होईल. निक्की तांबुळीने जे गुण घरात उधळलेलं आहे त्या गुणांचीच तिला शिक्षा मिळालेली आहे असं मला वाटतंय. संपूर्ण महाराष्ट्राचं सुद्धा हेच म्हणणं आहे की निक्की तांबुळीला एक नाही अजून 4-5 वाजवायला हव्या होत्या, कारण निक्की तांबुळीनं शाब्दिक हिंसा सुद्धा घरामध्ये केली आहे. शाब्दिक हिंसेबरोबर तिने फिजिकल हिंसा सुद्धा घरामध्ये केलेली आहे. एखाद्याला धक्का देणं, एखाद्याचे कपडे फाडणे, नकल लावून रक्त काढणं ही सुद्धा हिंसाच आहे. आर्या जाधव रडून रडून बिग बॉसला सांगत होते की बिग बॉस हिने माझं रक्त काढलंय, हिला शिक्षा द्या. पण त्यावेळेस निक्की तांबुळीवरती ऍक्शन घेण्यात आली नाही. आता जर का आर्या जाधववरती ऍक्शन घेण्यात आली तर हा सगळ्यात मोठा बायसनेस आहे आणि महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी करताना बघतोय, हे विसरता कामा नाहीये. अरबाज पटेलने काल ज्या पद्धतीने अभिजित सावंतला धक्का दिला तो धक्का नॉर्मल धक्का नव्हता. तुम्ही व्हिडिओ जो आहे तो रिवाइंड करून बघा, तुम्हाला स्पष्ट दिसेल की अरबाज पटेलने जे आहे ते वेगळ्याच इंटेन्शननी अभिजितला धक्का दिला होता. जर का तुम्ही आर्याला शिक्षा देताय तर तुम्हाला अरबाज पटेलला सुद्धा शिक्षा द्यावीच लागेल. जर तुम्ही आर्याला शिक्षा देताय तर तुम्हाला निक्की तांबोळीला सुद्धा शिक्षा देणं गरजेचंच आहे, कारण तिने सुद्धा सगळे नियम तोडलेले आहेत. जर का निक्कीच्या नखामुळे एखाद्याचं रक्त निघत असेल तर यापेक्षा अजून मोठी हिंसा काय हवी आहे? विचार करा तुम्ही. जर का एखाद्या कंटेस्टंटचं रक्त येतंय नख लागून तर ही मोठी हिंसाच आहे. या गोष्टीसाठी बिग बॉसने कोणती ऍक्शन घेतली निक्की तांबोळीवरती? अजिबात सुद्धा ऍक्शन नाही घेतली. मग आर्यावरती सुद्धा ऍक्शन घ्यायला नाही पाहिजे. जर का आर्यावरती ऍक्शन घेतली आणि आर्याला घरातून बाहेर काढायचा विचार केला किंवा इव्हन कोणता जरी निर्णय घेतला तर हे महाराष्ट्राला पटण्यासारखं नाहीये, कारण महाराष्ट्राने बघितलेलं आहे निक्की तांबोळीने आतापर्यंत काय केलंय आणि अरबाज पटेल घरामध्ये काय करत आलाय ते. वारंवार या लोकांनी घरामध्ये हिंसेचं प्रदर्शन केलंय. धक्का देणं ही सुद्धा एक हिंसाच आहे. फक्त मारणं म्हणजे हिंसा नाही, कारण ज्या पद्धतीने अरबाज धक्का देतो, ज्या पद्धतीने ॲग्रेसिव्हली लोकांच्या अंगावरती जातो, हा सगळा हिंसेचाच भाग आहे. जर का एवढेच नियम फॉलो करायचे आहेत तर याकडे सुद्धा बिग बॉसने लक्ष द्यायला हवं. नाहीतर बिग बॉस आपलं उठसूट आर्याला शिक्षा देणार, बी टीमच्या लोकांनी काय केलं की त्यांना शिक्षा देणार आणि निक्की तांबोळी अरबाज पटेल यांना काय असंच घरामध्ये एखाद्याला मारण्यासाठी आणलंय काय? मग हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जो काय महाराष्ट्राचा आर्याला सपोर्ट मिळतोय त्याच्याशी मी सहमत आहे. जे आर्याने केलंय ते योग्य केलंय असं म्हणता येईल. फक्त मला यामध्ये एकच गोष्ट बोलायची आहे की हा गेम जो आहे तो पर्सनॅलिटीचा आहे. त्यामुळे निक्कीची जी पर्सनॅलिटी आहे तशी आपली पर्सनॅलिटी नाही आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करा, जसं की अंकिता आणि पॅडी दादांनी केलेलं आहे. थोडंसं कंट्रोल करा आणि स्वतःच्या हातावरती कंट्रोल ठेवा. मान्य आहे की राग एवढा अनावर होतो कारण निक्की तांबोळीसारखे लोक अशाच पद्धतीचं वागतात, पण तरीही आपल्या हातावरती कंट्रोल ठेवा. हिंसा करू नका. हिंसेने कोणाचंही चांगलं झालं नाही. पण हिंसा फक्त आर्याकडूनच नाही झाली, हिंसा ही निक्की आणि बाकी लोकांकडून सुद्धा झालेली आहे. तर आर्याला जर का शिक्षा झाली
तर हे कधीही खपवून घेणार नाही महाराष्ट्र, असं मला तरी वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो, की आर्या जाधवला शिक्षा व्हायला हवी की नाही? जर का आर्याला शिक्षा झाली तर अरबाजला पण शिक्षा व्हायला पाहिजे की नाही? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.